लासलगाव जवळील विंचूर येथील लोणजाई माता इलेक्ट्रिकल्स वर्कर्स अँड हार्डवेअर दुकान फोडून तांब्याच्या वायरची चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला लासलगाव पोलिसांनी अटक केली. खुर्शीद अब्दुल हमीद खान असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तांब्याचा वायर, सेंट्रोकार, बोल्ट कटर व पहार असा सुमारे 4,51,796 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील नेपाळ सीमेलगतचा असून सध्या इगतपुरी परिसरात वास्तव्यास आहे. त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यात दुकानफोडी, घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. निफाड न्यायालयाने त्याला 21 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून आणखी गुन्ह्याची उकल होण्याची शक्यता आहे. काल आमचे अमोल तळेकर अंमलदार यांना काही नागरिकांकडून एक संशयित वाहन लासलगाव परिसरात फिरत असल्याची बातमी मिळाली. त्या बातमीवरून आमचे पोलीस अधीक्षक मान्य श्री स्वामी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच आमच्या अपर पोलीस अधीक्षक श्री विमला मॅडम, तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री पाटील साहेब आणि बंबाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोऱ्या रोखण्यासाठी जी नाकाबंदी लावण्यात आलेली होती, त्या नाकाबंदीचे लोक तसेच आमच्या दुसऱ्या 2 टीम या आम्ही त्या वाहनाचा शोध घेण्यास आम्ही तात्काळ रवाना केले. तर त्या वाहनाचा पाठलाग करून आमच्या टीमने ते वाहन डिटेन केले. ते वाहन डिटेन केल्यानंतर त्या वाहनात असलेला मुद्देमाल याची चौकशी केली असता त्या व्यक्तीने उडवडीची उत्तरं दिली. त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आमच्या लक्षात आलं की याने लोणजाई माता इलेक्ट्रिक्स हे दुकान फोडून त्यातील मुद्देमाल घेऊन तो पळण्याच्या तयारीत असताना आपण त्यांना पकडलेला आहे. त्याची माहिती डिटेल चेकिंग केल्यानंतर त्याच्यावरती अशा प्रकारचे दुकान फोडीचे इतरही पोलीस स्टेशनला 12 गुन्हे दाखल असल्याची माहिती आपल्याला मिळाली. तसेच त्याचे 12 ते 13 गुन्ह्यांमध्ये तो अद्याप तो फरार असल्याची माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्याच्यावरती नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत, तसेच नगर जिल्ह्यात वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. आणखी तपास यामध्ये सुरू आहे. तसेच आरोपीला आज माननीय न्यायालयात हजर केले असता आरोपीला 25 तारखेपर्यंत पोलीस कोठडी दिलेली आहे आणि पुढील तपास या गुन्ह्यामध्ये सुरू आहे.